आठ फेब्रुवारी 1967 पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नंतर काँग्रेसच्या विरोधामधली ही देशातली पहिली निवडणूक होती आणि विरोधाची तीव्रता एवढी होती की पंतप्रधान इंदिरा गांधी सुद्धा त्यातून वाचू शकल्या नाहीत। भुवनेश्वरच्या याच सभेमध्ये इंदिरा गांधींना मोठी जखम झाली। बाहेर तर सगळं विरोधाचंच वातावरण होतं, पण खुद्द काँग्रेस पक्षात सुद्धा इंदिरा गांधींना काही कमी विरोध नव्हता आणि त्यामुळेच 1967च्या निवडणुकीचे निकाल जेव्हा बाहेर आले तेव्हा कोणाला फारसं आश्चर्य वाटलं नाही। लोकांच्या मनात जो राग होता त्याचा परिणाम निवडणुकांचे जे निकाल आले त्यात स्पष्ट दिसत होता। काँग्रेस जिंकली तर खरी, पण गेल्या निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या 78 जागा कमी झाल्या होत्या। 1962 मध्ये काँग्रेसला 361 जागा होत्या, तर ह्या वेळेस त्या कमी होऊन 283च राहिल्या आणि देशातल्या 8 राज्यात तर काँग्रेसचं बहुमत सुद्धा गेलं। ती राज्य होती पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओरिसा, केरळ आणि मद्रास। तत्कालीन मद्रास राज्यात तर बिगर काँग्रेसी सरकार बनलं। याबरोबर देशामध्ये आघाड्यांच्या सरकारचा काळ सुरू झाला। 67 का रिजल्ट आया तो कांग्रेस के अंदर एक रीथिंकिंग, कांग्रेस के अंदर इंदिरा गांधी के नेतृत्व को लेकर के पुनर्विचार पैदा हुआ और ये एक बड़ा वर्ग ये कहने लगा कि इंदिरा गांधी के नेतृत्व में कांग्रेस लगातार नीचे जा रही है। अर्थात इंदिरा गांधींच्या नेतृत्वावर हे प्रश्नचिन्ह होतच, पण त्यांच्यापेक्षा जास्त नुकसान ज्यांनी इंदिरांना पंतप्रधान पदावरून हटवण्याची पूर्ण तयारी केली होती त्या नेत्यांचं झालं। खुद्द काँग्रेसचे अध्यक्ष के कामराज निवडणुकीत पडले। कामराज तर काँग्रेसमधल्या सिंडिकेटचे मुख्य मानले जात। सिंडिकेट म्हणजे काँग्रेसमधल्या गैर हिंदी नेत्यांचा एक गट होता। वास्तविक लालबहादूर शास्त्रींच्या निधनानंतर हाच गट इंदिरा पंतप्रधान होताना त्यांच्या मागे उभा होता, पण नंतर मात्र त्यांच्यातली दरी वाढत गेली। काँग्रेस अध्यक्ष कामराज यांना किंग मेकर असं संबोधलं जायचं। नॅचरली जी व्यक्ती एखाद्या राजाला उभा करू शकते, राजा तयार करू शकते, अशी व्यक्ती राजापेक्षा मोठी असलीच पाहिजे। तसे कामराज होते सुद्धा, पण तरीही स्वतः निवडणुकीमध्ये कामराज हारले। त्यांच्या सिंडिकेट मधले सगळे लोक हरले, त्यांच्या पक्षातले त्यांच्या सगळ्यात जवळचे लोक सगळे निवडणुकीमध्ये हरले। म्हणजे काँग्रेस पक्ष जिंकला हे खरं आहे, पण तरीही हा काँग्रेस पक्ष पूर्वीपेक्षा खूप दुबळा झालेला काँग्रेस पक्ष होता। इतका दुबळा की कामराज आणि त्यांचे सहकारी, त्यांचं सिंडिकेट ह्या सगळ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला। तरी एक गोष्ट खरी होती की पंतप्रधान तर निवडायलाच लागणार होता। इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या आणि त्यांना आव्हान देत पुन्हा एकदा मोरारजी देसाई समोर उभे ठाकले होते। काँग्रेसचे मोरारजी हे वरिष्ठ नेते होते। जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते। अगोदर पंडित नेहरू
आणि नंतर लालबहादूर शास्त्रींच्या निधनानंतर मोरारजींची पंतप्रधान पदावरची दावेदारी प्रबळ होती. पण दोन्ही वेळेस सिंडिकेट मधल्या नेत्यांनी विरोध केल्यामुळे ते सिंहासनावर बसू शकले नव्हते. दोन्ही वेळेस त्यांच्या पंतप्रधान पदाच्या वाटेतील अडथळा बनलेलं सिंडिकेट आता स्वतःच कमजोर झालं होतं आणि म्हणूनच मोरारजींच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मुझे नहीं लगता मिसेस गांधी के लिए इस बार अकेले सरकार चला पाना आसान होगा. आप नंबर 2 की भूमिका में आ सकते हैं. क्यों? वो क्यों 2 नंबर नहीं बन सकती? हमें कोई ना कोई रास्ता तो निकालना ही होगा. ठीक है, तो मुझे 2 साल के लिए प्रधानमंत्री बना दीजिए, वो बाद में बन जाएगी. अभी तो उनकी उम्र भी ज्यादा नहीं है, इतना इंतजार तो कर सकती है ना. मोरारजी देसाईंची समजूत काढणं सुरूच होतं. इंदिरा गांधींच्या गटाला ह्यावेळेस निवडणुका नको होत्या. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडे फक्त 22 खासदारांचं निसटतं बहुमत होतं. त्यामुळे अशात तर पंतप्रधान पदासाठी निवडणुका झाल्या तर इंदिरांचा प्रभाव अजून कमी झाला असता. निवडणूक टाळण्यासाठी म्हणून इंदिरा समर्थक आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री DP मिश्रांच्या म्हणण्याखातर कामराज यांनी मोरारजी आणि इंदिरा गांधींची चर्चा घडवून आणली. ही चर्चा खूप वेळ सुरू होती. इंदिरा बहन, अगर मैं उप प्रधानमंत्री बनता हूं तो ये आपके लिए अच्छा ही होगा. विपक्ष में इस बार कई अच्छे वक्ता है. क्योंकि आप अभी नहीं हैं और मैं आपसे कहीं ज्यादा अनुभवी हूं, ऐसे में विपक्ष को जोरदार तरीके से जवाब मैं ही दे सकता हूं. अखेरीस मोरारजी देसाईंनी आपल्या पंतप्रधान पदाच्या हट्टावर पाणी सोडलं. पण त्या बदल्यात त्यांनी उपपंतप्रधान पदाबरोबरच गृहमंत्रालयही मागितलं. मात्र इंदिरा गांधी त्यासाठी तयार नव्हत्या. मुझे अभी कुछ नहीं कहना है. राजकारणाची चक्र फार वेगात फिरत होती. कोणीही मागं म्हणून हटायला तयार नव्हतं. मोरारजींनी पत्रकारांसमोर आपला दावा उघडपणे जाहीर केला. मैंने ये फैसला किया है कि मैं ये चुनाव लड़ूंगा. मुझे लगता है कि मेरा ये फैसला देश हित में जरूरी है. सर, ये चुनाव की नौबत क्यों आई है? इसके लिए कौन जिम्मेदार है? मैं मोरारजी देसाई जी को नंबर 2 पोजीशन देने के लिए तैयार हूं, लेकिन किसे क्या पोर्टफोलियो दिया जाना चाहिए ये पहले से तय नहीं किया जा सकता है. और जहां तक प्रधानमंत्री पद का सवाल है, जब तक मेरे खिलाफ कोई अविश्वास प्रस्ताव नहीं आता, कांग्रेस संसदीय दल की नेता भी मैं हूं और प्रधानमंत्री. कट कारस्थान, सस्पेन्स, ड्रामा, सगळ्यांना असं वाटत होतं की त्यावेळेला देशामध्ये यापेक्षा मोठा असा दुसरा कुठला मुद्दाच नाही. आणि कसा असेल तरी कसा, पुढच्या पंतप्रधानांचा सवाल होता. समजा मोरारजी देसाई आणि इंदिरा गांधी यांच्यामध्ये लढत झाली असती तर सरकारच्या अस्तित्वाचाच प्रश्न उभा राहिला असता. आणि म्हणूनच इंदिरा गांधींचे त्यावेळेचे सगळे सल्लागार, त्यांचे ॲडवायझर्स काहीही करून हा पेच प्रसंग सोडवण्याचा प्रयत्न करत होते. इंदिरा समर्थक आणि त्यांचे सल्लागार DP मिश्रा यांनी मग कामराज यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या चर्चेत नाव पुढे आलं उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे नेते CB गुप्ता यांचं. DP मिश्रांच्या राजकारणाचा अभ्यास केलेले दीपक तिवारी ह्या भेटीला टर्निंग पॉइंट मानतात.
मूलतः थे वो देसाई कैंप के थे। वो देसाई मोरारजी भाई देसाई के बड़े नज़दीकी लोगों में थे और जब इधर स्थिति दिल्ली में बिगड़ने लगी तो उन्होंने कामराज के माध्यम से सीपी गुप्ता पर दबाव डलवाया कि वो आए और प्रधानमंत्री इंदिरा गांधी से बात करें और इस पूरे मामले को सुलझाने की कोशिश करें जो मोरारजी भाई देसाई के साथ चल रहा था। मोरारजी भाई, मेरी इंदिरा जी से बात हुई है। वो आपको डिप्टी प्राइम मिनिस्टर बना रही हैं, साथ में वित्त मंत्री भी। गुप्ता जी, आप मुझे प्रधानमंत्री पद के दावेदारी से मत रोकिए। मोरारजी भाई, आप चाहें तो चुनाव लड़ लें, आपको मेरा पूरा समर्थन रहेगा, लेकिन मेरे इस सपोर्ट से आपको बहुमत नहीं मिल पाएगी और आप प्रधानमंत्री तो नहीं बन पाएंगे। समझदारी इसी में है कि आप इंदिरा जी की बात मान लें। ठीक है, आपकी सलाह मैं मान जाता हूं, लेकिन इंदिरा जी को मुझसे इसके बारे में सीधी बात करनी होगी। हमारे समर्थक हैं, उन लोगों से बातें कर ले। सीबी गुप्तांनी मोरारजींचा संदेश इंदिरा गांधींना दिला आणि या दोन्ही नेत्यांमध्ये समझोता झाला। ये तय हुआ है कि देसाई जी सरकार में डिप्टी प्राइम मिनिस्टर और वित्त मंत्री होंगे। तो क्या उन्हें सरकार में नंबर 2 की पोजीशन पर माना जाएगा? जी, लेकिन उससे ज्यादा और कुछ नहीं। हाँ, प्रधानमंत्री की गैर मौजूदगी में कैबिनेट की बैठक को चेयर करने का अधिकार उनके पास होगा, जैसा कि नंदा जी करते रहे। पण ही कहाणी इथेच नाही संपली। शपथविधी अगोदर इंदिरा गांधींनी मोरारजी देसाईंना आपल्या घरी बोलावलं आणि ह्या भेटीमुळे तर मोरारजी आणि इंदिरा यांच्यातली कटुता अधिकच वाढली। मोरारजी भाई, अगर आप मुझे और कैबिनेट के अपने साथियों को कमजोर मानेंगे तो ये देश मजबूत कैसे होगा, हमारी सरकार मजबूत कैसे होगी? इंदिरा जी, आपकी बात से साफ लगता है कि आप ये जो कहानियां चल रही हैं उससे प्रभावित हो गई हैं। मेरे बारे में अगर आप सोचती हैं कि मेरे मिनिस्टर बनने से आपकी कैबिनेट कमजोर हो जाएगी तो मुझे मंत्री नहीं बनना है। मोरारजी भाई, आप गलत समझ रहे हैं। मैं तो यहां सिर्फ गलतफहमी को कम करना चाहती हूं। मोरारजी भाई, आप डिप्टी प्राइम मिनिस्टर बन रहे हैं तो क्या आप भी प्रधानमंत्री की तरह दूसरे मंत्रियों को ऑर्डर देंगे? मैं आदेश तो नहीं दे सकता, लेकिन सुझाव दे सकता हूं और ये आप पर निर्भर करेगा कि आप ये सुझाव माने या ना माने। मुझे नहीं लगता कि डेप्यूटी प्राइम मिनिस्टर कैबिनेट में नंबर 2 से ऊपर है या नीचे। यशवंतराव जी, आप ये अजीब सवाल क्यों कर रहे हैं? आपने तो मेरे साथ काम किया है। ह्या बैठकीत मोरारजी देसाई, यशवंतराव चव्हाण आणि जगजीवन राम यांच्यात खूप खडाजंगी झाली। मोरारजींना वाटत होतं की हे असले प्रश्न विचारून त्यांना अपमानित केलं जात होतं आणि इंदिरा हे सारं शांतपणे पाहत राहिल्या। खरं तर मोरारजींच्या मंत्रिमंडळात सहभागी होण्यानं काँग्रेसमधलाच एक गट बंडाळीची भाषा करू लागला होता। या गटाचं नेतृत्व करत होते यशवंतराव चव्हाण। या गटाला शांत करण्यासाठीच मोरारजी देसाईंना पंतप्रधानांनी भेटायला बोलावलं होतं, पण यशवंतराव आणि जगजीवन राम यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीनं नाराज झालेल्या मोरारजींनी मंत्रिमंडळात सहभागी न होण्याचं ठरवलं। पण अखेरीस कामराजांनी त्यांची समजूत काढून मन वळवलं। सबकी सलाह के बाद देश हित और पार्टी के हित में मैंने प्रधानमंत्री का चुनाव नहीं लड़ने का फैसला किया है। लेकिन कल तो आप देश हित में ही चुनाव लड़ने की बात कर रहे थे। वो कल था। इंदिरा गांधींचा विजय निर्णय जरा अवघड होता, कारण तेव्हा ज्या प्रकारे इंदिरा गांधी आपल्या मागण्यांवर ठाम होत्या
त्याच्यावरून हे सिद्ध होतच होतं की इंदिरा गांधी राजकारणात कुणाही पेक्षा कुठेही कमी नाही. आणि इथूनच सुरू झाली एक नवीनच कथा, ज्या कथेमध्ये इंदिरा गांधींची स्वतःची अशी एक टीम होती. योगायोग म्हणजे ही सगळी टीम काश्मीरी होती आणि त्यांना काश्मीरी माफिया असं संबोधलं जायचं. पी.एन. हक्सर त्यातले एक होते. फिरोज गांधींचे ते मित्र होते आणि पंडित नेहरूंना तर ते आपला आदर्श मानत. हक्सर तेव्हा लंडनमध्ये ऍक्टिंग हाय कमिशनर होते. इंदिरांनी त्यांना स्वतःचे मुख्य खासगी सचिव म्हणून नियुक्त केलं. हक्सर स्वतः मार्क्सवादी विचारधारेचे होते आणि त्याचा परिणाम लगेचच सरकारच्या धोरणांवरही दिसू लागला. गरीब श्रीमंतांमधली दरी कमी करण्यासाठी सरकारने खासगी उद्योगांना चालना देण्याऐवजी सगळ्या क्षेत्रात सरकारी हस्तक्षेप वाढवला. 29 मार्च प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी दामनजोड़ी में एशिया के सबसे बड़े एल्यूमिनियम प्लांट का शिलान्यास करने के लिए आ पहुंची. इंदिरा एकामागून एक महत्वाचे निर्णय घेत होत्या. सरकारमध्ये आणि पक्षातही त्यांची ताकद वाढत होती. अर्थात हे सिंडिकेटच्या डोळ्यावर आलं नसतं तरच नवल. त्यांनी इंदिरांच्या रस्त्यात अडथळे आणण्याचं काम सुरू केलं. तेव्हा कामराजांच्या जागी सिंडिकेटमधलेच असलेले एस. निजलिंगप्पा काँग्रेसचे अध्यक्ष झाले. पक्षातला एक गट त्यांना पंतप्रधान पदावरून हटवण्यासाठी प्रयत्न करतो आहे या कुरापतींची जाणीव इंदिरांना अगोदरच होती. त्यातच शहाला काटशह देण्याच्या या खेळात इंदिरा गांधी अशी एक चाल खेळल्या ज्यामुळे ह्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा प्रवाह निर्णायकरित्या बदलला. श्रीमती इंदिरा गांधींची नजर ही लोकप्रियतेवर होती. लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यावरती त्यांचा भर होता आणि त्याकरता माध्यम बनल्या सगळ्या बँका. 10 जुलै 1969 बंगलोरमध्ये ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची बैठक झाली. इंदिरा गांधी बेंगलोरमध्ये होत्या, मात्र त्या बैठकीला आल्या नाहीत. बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. बैठक आता संपणारच होती आणि तेवढ्यात त्यावेळी इंदिरा गांधींचे एक अत्यंत विश्वासू जवळचे असे गृहस्थ फखरुद्दीन अली अहमद हे बोलायला उभे राहिले. ते म्हणाले की आजारी असल्या कारणाने इंदिरा गांधी स्वतः येऊ शकलेल्या नाहीत. पण इंदिरा गांधींनी एक चिठ्ठी पाठवलेली आहे, नोट. आणि त्या नोटमध्ये काय लिहिलेलं आहे, चिठ्ठीमध्ये काय लिहिलेलं आहे हे सांगताना फखरुद्दीन अली अहमद म्हणाले की यू नो देर आर जस्ट सम स्ट्रे थॉट्स. इंदिरा जी ने लिखा है कि हमें देश के 5 या 6 बड़े बैंकों के राष्ट्रीयकरण पर फिर से विचार करना चाहिए या फिर इन बैंकों का सरकारी सिक्योरिटीज में इन्वेस्टमेंट कम से कम 50% तक बढ़ाना चाहिए. इससे हमें 200 करोड़ के अतिरिक्त की धनराशि प्राप्त होगी जिसका इस्तेमाल हम सार्वजनिक क्षेत्र के विकास के लिए कर सकते हैं. फखरुद्दीन ही नोट वाचतच होते. तेवढ्यात सका पाटील आणि मोरारजी देसाईंनी हरकत घ्यायला सुरुवात केली. बार बार क्यों आप बैंकों के नेशनलाइजेशन की बातें दोहरा रहे हो? जब ये तय हो गया है कि हम 2 साल तक बैंकों के सामाजिक नियंत्रण का असर देखेंगे, तो फिर इस बात का क्या मतलब है? ही बैठक वादळी जरूर झाली, पण थोड्याफार गोंधळानंतर शेवटी कमिटीने इंदिरा गांधींच्या या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला. अशा प्रकारे काँग्रेस पक्षाने देशाच्या इतिहासातील अतिमहत्वाच्या निर्णयांपैकी असलेल्या या एका निर्णयावर आपल्या मंजुरीची मोहर उठवली. तोपर्यंत देशातल्या बहुतांश बँका या खासगी होत्या आणि त्या केवळ शहरी भागांपुरत्याच मर्यादित होत्या. या देशातले गरीब, त्यातही ग्रामीण भागातले लोक बँकांमध्ये जाण्याचा विचारही करू शकत नसत. गोंधळात का होईना, पण काँग्रेस पक्षाने आता खासगी बँकांना सरकारी नियंत्रणाखाली आणायला मंजुरी दिली होती. इंदिरा गांधींचे विरोधक जे काही चाललेलं आहे ते सगळे निमूटपणे पाहत होते. जे चाललेलं आहे ते सगळं काही व्यवस्थित चालू देत होते. का? कारण या पाठीमागे होती एक अतिशय धूर्त अशी राजकीय चाल. राष्ट्रपती पदाची निवडणूक येणार होती. बंगळुरूमध्ये एकीकडे काँग्रेस पक्षाची बैठक होत होती
तर बंगळुरूमध्येच दुसरीकडे पक्षाच्या संसदीय दलाची म्हणजे पार्लमेंटरी बोर्डाचीही बैठक होत होती. या संसदीय दलाचं काम असतं केंद्र सरकारला निर्णय घेण्यासाठी सल्ला देणं आणि पक्षातर्फे सरकारच्या कामावर एक प्रकारचा अंकुश ठेवणं. संसदीय दलाच्या या बैठकीपूर्वीच इंदिरा गांधींनी हे स्पष्ट केलं होतं की उपराष्ट्रपती व्ही गिरी यांनाच राष्ट्रपती करावं असं त्यांचं मत आहे. पण जेव्हा असं करण्याला पक्षातूनच विरोध झाला तेव्हा त्यांनी मोरारजी देसाईंना राष्ट्रपती करण्याचा प्रस्ताव पुढे केला. प्रेसिडेंट पद के लिए अगर आपका नाम बढ़ाया जाए तो क्या हर्ज है मोरारजी भाई? मैं सजावटी फूल बनना नहीं चाहता मिश्रा जी. मोरारजी भाई, मेरा ये ख्याल है कि अगर आप इस पद पर जाते हैं तो इंदिरा जी के लिए बहुत सहायता होगी और कैबिनेट में आप उनके साथी हैं. बतौर राष्ट्रपति आप उन्हें अधिक अच्छे से गाइड कर सकते हैं. वो सुने तब तो. छोकरी सुनती कहाँ है. राष्ट्रपती निवडणूक आता नव्या वादंगाचा आणि प्रतिष्ठेचा मुद्दा बनत चालली होती. इंदिरा विरोधी सिंडिकेटची तर काही वेगळीच तयारी सुरू होती. 12 जुलै 1969 रोजी काँग्रेस संसदीय दलाची बैठक सुरू झाली. मेरा ये ख्याल था कि वीवी गिरी साहब को राष्ट्रपति बना दिया जाए, लेकिन मेरी जो बातचीत दूसरे लीडर्स के साथ हुई उसके बाद मुझे ऐसा लगा कि गिरी साहब के नाम पर यहाँ एक राय नहीं है. मुझे ऐसा लग रहा है कि जगजीवन राम जी को यहाँ बैठे हुए ज्यादातर लोगों का समर्थन है. इसलिए मैं जगजीवन राम जी का नाम राष्ट्रपति के लिए प्रपोज करना चाहती हूँ. मैडम प्राइम मिनिस्टर की प्रपोजल से मैं बिल्कुल सहमत हूँ. मुझे लगता है कि मेजॉरिटी सपोर्ट जगजीवन राम जी को लेकर के है. मैं आपकी बात को सही नहीं मानता हूँ. मेरी राय से संजीव रेड्डी जी को यहाँ बैठे हुए ज्यादातर लोगों का सपोर्ट है. मेरा भी मानना है कि ज्यादातर लोग संजीव रेड्डी साहब को प्रेसिडेंट बनाना चाहते हैं. देखिए, मुझे लगता है कि हमें आखिरी फैसला मैडम प्राइम मिनिस्टर पर ही छोड़ देना चाहिए. देखिए, पार्लियामेंट्री बोर्ड की चेयरपर्सन वही हैं. फखरुद्दीन, नेहरू जी के समय में 2 बार ऐसे मौके आए थे और दोनों ही बार नेहरू जी के विचार और बहुमत के विचार अलग था. नेहरू जी ने बहुमत की बात मानी थी. डेमोक्रेसी में यही तो होता है. मुझे लगता है कि इस बार बहुमत जिसके साथ हो उसी को नाम को मान लेना चाहिए. I cannot accept this proposal. जगजीवन राम जी is a better candidate. मेरे ख्याल से कैंडिडेट की अच्छाई बुराई देखने से अच्छा है कि हम ये पता लगाएं कि बहुमत किसके नाम है. हमें वोटिंग कर लेनी चाहिए. एकूणच हळूहळू इंदिरा गांधी या सगळ्या राजकीय कारस्थानामध्ये अडकत चाललेल्या होत्या. बेंगलोरमधल्या या बैठकीमध्ये इंदिरा गांधींशिवाय 8 व्यक्ती होते. मोरारजी देसाई, निजलिंगप्पा, S.K. पाटील, कामराज हे 4 जण तर इंदिरा गांधींच्या विरोधामध्येच होते. पण इंदिरा गांधींच्या स्वतःच्या सरकारमधले गृहमंत्री यशवंतरावजी चव्हाण हे कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकणार हा प्रश्न होता. इंदिरा गांधींना पूर्ण अंदाज येत नव्हता, पण नॅचरली त्यांची अपेक्षा अशीच असणार की यशवंतरावांनी त्यांना मत द्यावं, कारण यशवंतराव चव्हाण यांच्या सरकारमधले त्यांचे गृहमंत्री होते. त्यामुळे सिंडिकेटमधल्या लोकांच्या विरोधात इंदिरा गांधींच्या या सगळ्यात मोठ्या लढाईत यशवंतरावजी चव्हाण आपल्यासोबत राहून आपल्याला मत देतील अशी त्यांची अपेक्षा होती. पण तसं झालं नाही. इंदिरा गांधींचा प्रस्ताव फेटाळला गेला. त्यांच्या स्वतःच्या गृहमंत्र्यानं त्याला सगळ्यात मोठा दगा दिला. जगजीवन राम. मैं खुद जगजीवन राम. मिस्टर संजीव रेड्डी. श्री संजीव रेड्डी. संजीव रेड्डी साहब. मिस्टर संजीवा रेड्डी. मिस्टर संजीवा रेड्डी. मैं इस फैसले को नहीं मान सकती. इसके नतीजे काफी बुरे होंगे.
इंदिरा गांधींसाठी आता ही लढाई निर्णायक होती, हार अथवा पार. पण ह्या लढाईत पहिला राजकीय बळी कोणाचा जाणार होता? मैं इस फैसले को नहीं मान सकती. इसके नतीजे काफी बुरे होंगे. इंदिरा गांधींचा हा पराभव म्हणजे राजकीय भूकंप होता आणि त्यानं केवळ काँग्रेस पक्षाचाच नव्हे तर देशाच्या राजकारणाचा प्रवाहही बदलून टाकला. इंदिरांच्या गटाचे उमेदवार बाबू जगजीवन राम यांना केवळ 3 मतं मिळाली. उरलेली सगळी मतं नीलम संजीव रेड्डींच्या पारड्यात पडली. इंदिरा गांधी चाहती थी कि हम राष्ट्रपति का उम्मीदवार उस आदमी को बनाएं जिससे उनका रेपो ठीक हो, लेकिन कांग्रेस की जो पूरी लीडरशिप थी वो नीलम संजीव रेड्डी के नाम का समर्थन कर रही थी. नीलम संजीव रेड्डी आंध्र के बड़े नेता थे और उस समय लोकसभा के स्पीकर भी थे. संजीव रेड्डी एक बहुत महत्वपूर्ण व्यक्ति थे उस ग्रुप के, और दक्षिण में संजीव रेड्डी को बहुत मान्यता प्राप्त थी. और संजीव रेड्डी का राष्ट्रपति बनना, उन्हें ये लग रहा था कि वो शायद उन्हें थोड़ा ऑटोनॉमी देगी पार्टी के मामले में, और संजीव रेड्डी के वहाँ होने से शायद प्राइम मिनिस्टर में थोड़ा अंकुश लग पाएगा. वास्तविक इंदिरा विरोधी सिंडिकेटची ही चाल होती की राष्ट्रपती पदावर त्यांच्याच गटातली व्यक्ती असावी. त्यामुळे इंदिरा गांधींच्या वाढत्या ताकदीवर नियंत्रण ठेवता येणार होतं. संजीवा रेड्डी ह्याच गटातले होते, पण हा इंदिरा गांधींच्या वर्चस्वाला जबरदस्त हादरा होता. ह्या बैठकीनंतर दिल्लीला परत जाताना डीपी मिश्रा आणि इंदिरा गांधींची चर्चा झाली. डीपी मिश्र ने इंदिरा गांधी से कहा कि मैडम अब समय आ गया है, अब आपको खुल के सामने आना चाहिए. और उन्होंने जिस इलाके से डीपी मिश्र आते हैं, जबलपुर वाले इलाके से, वहां पर एक लोकोक्ति चलती है कि ऊंट की चोरी न्योरे न्योरे नहीं होती. यानी अगर आपको ऊंट चुराना है तो आप ऊंट झुक के नहीं चुरा सकते हैं. ऊंट अगर आप चुराएंगे तो पूरी दुनिया को पता चलेगा. तो यानी इस लड़ाई में आप छुप छुप के कुछ नहीं कर सकते, आपको खुल के सामने आना ही पड़ेगा. इंदिरा गांधींसाठी आता ही लढाई निर्णायक होती, हार अथवा पार. पण ह्या लढाईत पहिला राजकीय बळी कोणाचा जाणार होता? गृहमंत्री यशवंतराव चव्हाणांनी त्यांना अंधारात ठेवलं होतं. सर्वांना वाटलं की इंदिरा आता चव्हाणांवर कारवाई करणार, पण असं घडलं नाही. उलट एक पत्र मोरारजी देसाईंच्या पत्त्यावर पाठवलं गेलं. काफी विचार विमर्श के बाद मैंने यह फैसला किया है कि वित्त मंत्रालय में परिवर्तन की जरूरत है, इसलिए आपसे इसका प्रभार वापस लिया जा रहा है, लेकिन आप पहले की तरह उप प्रधानमंत्री बने रहे. वित्त मंत्रालय चुनकर इंदिरा जी चाहती है कि मैं इस्तीफा दे दूं, जिससे मुझे निकालने की तौबत उन पर न लगे. 16 जुलाई 1969 को मोरारजी देसाई उस समय डिप्टी प्राइम मिनिस्टर थे और फाइनेंस मिनिस्टर भी थे. तो मोरारजी देसाई से फाइनेंस मिनिस्ट्री ले लिया और डिप्टी प्राइम मिनिस्टर उनको बनाए रखा. मोरारजी देसाई ने इंदिरा गांधी से बात की और उन्होंने दोनों पदों से इस्तीफा दे दिया. मोरारजी देसाईंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून इंदिरा गांधींनी एका दगडात 2 पक्षी मारले. एक म्हणजे हा सिंडिकेट गटाला स्पष्ट संदेश होता की आपल्या विरोधात उचापती करणाऱ्यांना आता त्या सहजासहजी सोडणार नव्हत्या, आणि दुसरा संदेश होता देशाच्या जनतेला. त्या जनतेतली आपली लोकप्रियता वाढवण्यासाठी त्यांनी आपला रस्ता साफ केला होता. आता ह्या मोकळ्या झालेल्या रस्त्याने पुढे जाऊन त्यांनी एक असा निर्णय घेतला की देशातल्या गरिबांना इंदिरा एक प्रेषित वाटू लागल्या. तो दिवस होता 19 जुलै 1969, ज्या दिवशी इंदिरा गांधींनी देशातल्या 14 बँकांच्या राष्ट्रीयीकरणाची घोषणा केली. पूर्वी अर्थमंत्री असलेले मोरारजी देसाई नेहमी या निर्णयाच्या विरोधात होते. त्या मोरारजींना हटवताच इंदिरा राष्ट्रीयीकरणाचा निर्णय घेऊन तात्काळ मोकळ्या झाल्या. त्यांनी खेळलेला हा मास्टर स्ट्रोक होता. भारत एक प्राचीन देश है, लेकिन यहाँ का लोकतंत्र नया है.
जिसे हर वक्त सामाजिक, आर्थिक और राजनीतिक सिस्टम पर कुछ लोगों के कब्जे के प्रति सतर्क रहना होगा। इसके लिए जरूरी है कि बड़े बैंकों पर ना सिर्फ सामाजिक कंट्रोल हो, बल्कि उनके मालिक ही आम लोग हों। या एका निर्णयाने इंदिरा गांधींची लोकप्रियता आभाळाला टेकली. सर्वसामान्य जनतेच्या सोबत उभ्या असलेल्या नेत्या म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली. गल्ल्या गल्ल्यात बँकांच्या शाखा उघडल्या गेल्या. बँकांच्या संख्येत 800% वाढ झाली आणि त्यांच्याकडून घेतल्या जाणाऱ्या कर्जामध्ये तर 11,000% वाढ झाली. ज्यांना आजपर्यंत आयुष्यात कधीही बँकेत जाण्याची संधी मिळाली नव्हती, त्यांना तर असं वाटायला लागलं की इंदिरा गांधींनी त्यांना त्यांचा हक्कच मिळवून दिलाय. एक निश्चित की ह्या एका निर्णयाने भारतीय अर्थव्यवस्थेचा चेहरा मोहरा पार बदलून गेला. एक ऐतिहासिक कदम. 1969 में देश में सिर्फ 6,000 ब्रांचेस थे. देश के 6 लाख गांवों में सिर्फ 500 बैंक ब्रांचेस थे. अगर नेशनलाइजेशन ऑफ बैंक्स नहीं होता तो बैंक ब्रांचेस की जिस तरह से एक्सपेंशन अभी हम देखते हैं, जिस तरह से हुई है उसके बाद में, वो कतई नहीं होती. क्योंकि जो बैंक्स के ओनर्स थे, बिजनेस हाउसेस, वो तब नए ब्रांचेस खोलते जब प्रॉफिटेबल होता. लेकिन प्रॉफिटेबिलिटी के लिए देश रुक नहीं सकता था. देश को सेविंग्स की जरूरत थी, फंड्स की जरूरत थी, इसलिए ब्रांचेस की जरूरत थी. प्रथम मोरारजीभाई देसाई यांची गच्छंती आणि नंतर लगेचच बँकांचं नॅशनलायझेशन. फक्त 4 दिवसात इंदिरा गांधींनी सिंडिकेटला आपली ताकद दाखवून दिली. तरीही सिंडिकेट गप्प राहिलं, शांत राहिलं, काही बोललं नाही. याचं कारण बेंगलोरच्या त्या बैठकीमध्ये मोरारजीभाई देसाईंचा विरोध असताना सुद्धा याच सिंडिकेटनी ती चिठ्ठी पास केलेली होती, ज्या चिठ्ठीमध्ये इंदिरा गांधींनी नॅशनलायझेशन ऑफ बँक्सचा उल्लेख केलेला होता. आता सिंडिकेटला कळलं की किती सहजपणाने लीलया इंदिरा गांधींनी त्यांना चकवलेलं होतं. सिंडिकेट इंदिरा गांधींना धडा शिकवू इच्छित होतं. त्यासाठी आवश्यक होते ते म्हणजे त्यांचे उमेदवार, काँग्रेस उमेदवार संजीव रेड्डी भारताचे राष्ट्रपती निवडले जावेत. या दरम्यान उपराष्ट्रपती व्ही गिरी तेही स्वतःला अपक्ष म्हणून जाहीर करत राष्ट्रपती पदासाठी उभे राहिले. ही सुद्धा इंदिरा गांधींची एक राजकीय धूर्त अशी चाल होती असं म्हटलं जातं. आणि निवडणुका आल्या, सगळे पाहत होते. लक्ष ठेवून होते की पंतप्रधान इंदिरा गांधी कोणाला पाठिंबा देतात, काँग्रेस उमेदवार संजीव रेड्डींना की काँग्रेसच्या विरोधात जाऊन अपक्ष उमेदवार व्ही गिरी यांना. इंदिरा गांधींना मिळणाऱ्या ह्या वाढत्या समर्थनामुळे गडबडलेल्या काँग्रेस अध्यक्ष निजलिंगप्पा यांनी जनसंघ आणि स्वतंत्र पार्टीच्या नेत्यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत त्यांच्या पसंतीचं दुसरं मत संजीव रेड्डींना देण्याचं आवाहन केलं. आणि निजलिंगप्पांच्या ह्या चुकीमुळे बऱ्याच काळापासून प्रतीक्षेत असणाऱ्या इंदिरा गांधींना ती वार करण्याची संधी मिळाली. त्यांनी सिंडिकेटवर जातीयवादी शक्तींशी हात मिळवणी करण्याचा आरोप लावतानाच मतदानाच्या आदल्या दिवशी सगळ्या खासदार आमदारांना आपल्या अंतरात्म्याला स्मरून मत देण्याचं आवाहन केलं. 21 ऑगस्ट 1969च्या सकाळी सगळ्या वृत्तपत्रांचे मथळेच्या मथळे इंदिरा गांधींच्या विजयाची वर्णनं करत होते. अपक्ष असूनही व्ही गिरी राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकले होते. त्या दिवशी इंदिरा गांधींच्या गोटात कसं उत्साहाचं वातावरण होतं याचं वर्णन डीपी मिश्रांनी अपने पुस्तकात केलाय. वी गिरी बहुत कम वोटों से जीते थे, लेकिन जीत तो जीत ही होती है, चाहे 1 वोट से हो. करीब आधी रात को ऑल इंडिया रेडियो पर वी गिरी की जीत की घोषणा हुई. राजनीति से ताल्लुक रखने वाले तमाम लोग प्रधानमंत्री के घर के सामने इकट्ठा हो गए. मैं अपने जानकारों के कहने पर प्रधानमंत्री निवास गया. मैं अपने पॉकेट में एक खास चीज रखकर गया था, जिसे मैंने छोटी नंदिता के लिए खरीदी थी. भीड़ से निकलकर मैं किसी तरह प्रधानमंत्री निवास पहुंचा. मुझे तुरंत उनके पास ले जाया गया. मैंने उनको मुबारकबाद नहीं दी, बल्कि नंदिता का खिलौना
प्रधानमंत्री के सामने रख दिया। मेरी मौजूदगी में इंदिरा जी ने बिल्कुल खुलकर अपनी खुशी जाहिर की। स्वतंत्र भारताच्या इतिहासातली ही सर्वात लक्षवेधी निवडणूक होती, पण त्याच वेळेस 84 वर्षांच्या काँग्रेस पक्षातला हा सर्वात नाजूक आणि निर्णायक काळ होता। इंदिरांच्या वाढत्या वर्चस्वाने सिंडिकेटला नामोहरम केलं होतं। त्याचा परिणाम असा झाला की 12 नोव्हेंबर 1969ला खुद्द इंदिरा गांधींचीच काँग्रेस पक्षातून हकालपट्टी झाली। कांग्रेस को इस बात का ऐलान करते हुए बहुत अफसोस है कि श्रीमती गांधी को उनके पार्टी विरोधी काम करने की वजह से प्राइमरी मेंबरशिप से निकाला जा रहा है। इसके साथ ही उनकी पार्टी की सदस्यता को खत्म किया जाता है। अब वो पार्लियामेंट में पार्टी के सांसदों के लीडर नहीं है। पार्टी के वर्किंग कमेटी के सांसदों को यह निर्देश दिया जाता है कि वो इंदिरा गांधी की जगह नया लीडर चुने। पक्षाला म्हणजे पक्षामधल्या ह्या जुन्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना हे करणं भागच होतं। याचं कारण इंदिरा गांधींनी काँग्रेस पक्षाची जी शिस्त होती ती शिस्त मोडलेली होती। पक्षांनी बहुमताने निर्णय घेतल्यानंतर म्हणजे सामूहिक निर्णय झाल्यानंतर त्या निर्णयाच्या बाहेर जाऊन ज्या वेळेला त्यांनी स्वतःचा वेगळा उमेदवार उभा केला तो पक्षशिस्तीचा भंग होता आणि त्याबद्दलचं त्यांना ती शिक्षा देणं पक्षाच्या त्यावेळेच्या नेतृत्वाला भागच होतं। इंदिरा गांधींनी मात्र हायकमांडच्या या निर्णयाविरोधात अनेक प्रश्नांचं वादळ उठवून दिलं। जनता की डेमोक्रेटिकली इलेक्टेड लीडर के खिलाफ गिने चुने कुछ लोगों की अनुशासनात्मक कार्यवाही बहुत ही निचले दर्जे की बात है। क्या हम ऐसे लोगों के सामने झुक जाएं या हमें ऐसे फासिस्ट लोगों से पार्टी को निजात दिलानी चाहिए? संकेत अत्यंत स्पष्ट होता। ही वेळ आलेली होती। एका बाजूला संपूर्ण काँग्रेस पार्टी आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस जनांना दोघांपैकी एकाची निवड करायची होती। संसदेच्या दोन्ही सभागृहात काँग्रेसचे एकूण 429 सदस्य होते, त्यातले 310 इंदिरा गांधींच्या बाजूने उभे होते। इंदिरा गांधी पुन्हा जिंकल्या, पण 84 वर्षांचा जुना पक्ष फुटला। हे करण्यात इंदिरा गांधींनी जाणीवपूर्वक ते केलं असण्याची शक्यता आहे हे आपल्याला दिसून येतं। याचं कारण असं आहे की त्यांची पक्षात कोंडी झालेली होती आणि कोंडी फोडण्याचा मार्ग हाच होता की एकतर स्वतः पक्षातून बाहेर पडणे किंवा जो दुसरा प्रबळ जो गट होता त्या गटाला बाहेर काढणे। दुसरी गोष्ट शक्य नव्हती, त्यामुळे इंदिरा गांधींनी हा मार्ग निवडला असावा असं म्हणायला जागा आहे। आता काँग्रेसचे सरळ सरळ 2 तुकडे झाले होते। इंदिरा गांधींच्या समर्थकांच्या गटाला काँग्रेस आर असं म्हटलं जाऊ लागलं, तर सिंडिकेटच्या गटाला काँग्रेस ओ असं म्हटलं गेलं। पक्ष असा दुभंगल्यावरही इंदिरा गांधींनी लोकसभेत आपलं बहुमत सिद्ध करून दाखवलं। सीपीआय, डीएमके, अकाली दल आणि काही अपक्ष खासदारांचं समर्थन असलेल्या इंदिरांना 306 मतं मिळाली, तर त्यांच्या विरोधात 104 मतं पडली। आता इंदिरा गांधींची ताकद पूर्वीपेक्षा अधिक वाढली होती। एका परीने पक्ष फुटल्याचा इंदिरा गांधींना फायदा झाला असं आपल्याला सहज म्हणता येतं। इंदिरा गांधींची स्वतःची जी काही राजकीय कर्तबगारी होती तिला ह्या घटनेनंतर अधिक वाव मिळाला असं आपल्याला सहज म्हणता येतं। आप जानती है कि मेरे कोई पॉलिटिकल एम्बिशंस नहीं है। मेरे कुछ मंत्रियों का कहना है कि सेना तख्ता पलट कर सकती है। आपको ऐसे मंत्रियों की छुट्टी कर देनी चाहिए। आणि इंदिरा गांधी जणू काही स्वतंत्र झाल्या।
संपूर्ण सत्ता त्यांच्या हातात आली, मुठीत आली. पार्टीपासून ते सरकारपर्यंत सगळे निर्णय त्यांच्या बोटांच्या इशाऱ्यावरती व्हायला लागले. आणि इथूनच पुढे देशामध्ये राजकारणाचं एक असं पर्व सुरू झालं ज्यामध्ये सत्ता एकाच खुर्चीमध्ये मर्यादित झाली, बांधली गेली. सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर. आणि मग श्रीमती इंदिरा गांधी जी पावलं उचलू इच्छित होत्या ती त्या बिनदिक्कतपणे उचलणार होत्या आणि त्यांनी तशी पावलं उचलायला सुरुवात सुद्धा केली. इंदिरा गांधींनी आता आपला मोर्चा वळवला जुन्या संस्थानिकांकडे. भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा देशभरामध्ये 560 वेगवेगळी संस्थानं होती. त्यांच्या संस्थानिकांना ब्रिटिश गेल्यावर त्यांचं संस्थान स्वतंत्र ठेवण्याचा पर्याय होता आणि काही राजांनी तर आपलं राज्य स्वतंत्र असल्याच्या घोषणा केल्याही होत्या. पण तेव्हा पंडित नेहरूंच्या सरकारनं त्यांना काही विशेष अधिकार देऊन समजूत घालून ह्या संस्थानांचं भारतात विलिनीकरण केलं. त्यांना दिलेल्या ह्या विशेषाधिकारांपैकीच एक होतं सरकारतर्फे संस्थानिकांना दिले जाणारे तनखे. या राजघराण्यांना तनखे देण्यासाठी दरवर्षी 4 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा केंद्र सरकारवर पडत होता. हे तनखे बंद करण्याचा निर्णय इंदिरा गांधींनी घेतला. लोकांना हे आवडलं की संस्थानिक असोत किंवा पूर्वीचे राजे रजवाडे ते आणि इतर सामान्य यांच्यामध्ये फरक नाही. एक प्रकारे लोकशाहीची एक लोकप्रिय अशा प्रकारची ती चाल होती. या निर्णयावर संस्थानिकांशी सरकारची खूप काळ चर्चा झाली. या संस्थानिकांतर्फे धरंधरा संस्थानचे महाराज सरकारशी बोलणी करत होते. पण 2 वर्ष तडजोडीच्या चर्चा चालू राहूनही मार्ग काहीच निघाला नाही. अखेरीस केंद्र सरकारने संस्थानिकांचे विशेषाधिकार रद्द करण्यासाठी आवश्यक घटनादुरुस्ती करणारं विधेयक संसदेत आणलं. 2 सप्टेंबरला हे विधेयक लोकसभेत तर पास झालं, पण एका मताने राज्यसभेत ते फेटाळलं गेलं. मग इंदिरांच्या सरकारने त्यावर राष्ट्रपतींकडून अध्यादेश काढला. पण सारे संस्थानिक त्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात गेले आणि कोर्टाने हा अध्यादेश रद्द केला. जब इंटीग्रेशन स्टेट्स हुआ सो वीपी मेनन और सरदार पटेल हाथ जोड़ के क्या मेहरबानी इंडिया के साथ आए, आपको यहाँ न्याय डेमोक्रेसी मिलेगा. और प्रीवी पर्सन उसके साथ एक बार्गेन था, अपने जितने महल में एक महल रखो, जितना सोना ये डायमंड का माला है कुछ रखो, बाकी स्टेट मतलब ट्रेजरी वो ले लेंगे. एक बार जब वायदा करता है तो तोड़ने में कॉन्स्टिट्यूशन ये गलत बात. बँकांचं राष्ट्रीयकरण आणि संस्थानिकांचे तनखे बंद होणं या 2 निर्णयामुळे या देशातील मोठमोठी बिझनेस घराणी आणि श्रीमंत राजघराणी इंदिरा गांधींवर नाराज झाली. त्यांनी मग ह्या सरकारच्या विरोधात जमवाजमव करायला सुरुवात केली. ह्या घराण्यांकडूनच राजकीय पक्षांना आर्थिक रसद मिळत होती. त्यामुळे विरोधी पक्ष आणि काँग्रेस ओ यांनी ह्या मुद्द्यावरून सरकारला घेरायला सुरुवात केली. इंदिरा गांधींवर हे आरोप सुरू झाले की त्या भारताला एक कम्युनिस्ट स्टेट बनवू पाहत आहेत. त्यातच अशाही चर्चा जोर धरू लागल्या की भारतीय सेनाही बंड करून सरकार उलथवून टाकेल. या अशा परिस्थितीत इंदिरा गांधींनी जनरल सॅम माणेकशॉंना भेटायला बोलावलं. आपको क्या लगता है? आप ऐसा नहीं करेंगे. क्यों? आपको ऐसा लगता है कि हम इतने कमजोर हैं? नहीं, पर आप ऐसा करेंगे नहीं. आप जानती हैं कि मेरे कोई पॉलिटिकल एम्बिशंस नहीं है. मेरे कुछ मंत्रियों का कहना है कि सेना तख्ता पलट कर सकती है. आपको ऐसे मंत्रियों की छुट्टी कर देनी चाहिए. क्या आपको मुझ पर भरोसा नहीं है? इंदिरा गांधींना सॅम माणेकशॉंवर तर पूर्ण विश्वास होता, पण आपल्या राजकीय विरोधकांवर तो बिलकुल नव्हता. 27 डिसेंबर 1970 रोजी त्यांनी एक मोठी आणि महत्वपूर्ण घोषणा केली. लोकतंत्र में शक्ति जनता के पास होती है. यही वजह है कि हमने जनता के पास जाने का फैसला किया है.
इसीलिए मंत्रिपरिषद की सलाह पर राष्ट्रपति महोदय ने लोकसभा की अवधि समाप्त होने से पहले ही उसे भंग कर दिया है। अब हम नया जनादेश चाहते हैं। काँग्रेस फुटून 1 वर्ष झालं होतं आणि या लोकसभेची मुदत संपायला फक्त 4 महिने बाकी होते आणि अचानक इंदिरा गांधींनी एकदम निवडणूक जाहीर केल्या। लोक आश्चर्यचकित झाले। तेव्हा इंदिरा गांधी म्हणाल्या की नाही, देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि सामान्य जनतेच्या भल्यासाठी मी काही पावलं उचलते आहे। अर्थात त्यासाठी इंदिरा गांधींना संपूर्ण बहुमत मिळणं अत्यंत आवश्यक होतं। इंदिरांची ही इच्छा तर विरोधकांनी अधिकच सोपी करून टाकली। काँग्रेस ओ, जनसंघ आणि स्वतंत्र पार्टी यांनी एक महाआघाडी तयार केली आणि घोषणा दिली, इंदिरा हटाव। म्हणजे आता निवडणुकांमध्ये फक्त एकच मुद्दा, तो म्हणजे इंदिरा। बँकांचं राष्ट्रीयीकरण करणं आणि संस्थानिकांचे तनखे रद्द करणं या निर्णयांमुळे सामान्य जनतेतली इंदिरा गांधींची लोकप्रियता तर अमाप वाढली होती। त्याच लोकप्रियतेला इंदिरांनी आपलं शस्त्र बनवलं आणि विरोधकांच्या या मोहिमेला सडेतोड उत्तर दिलं। वो कहते हैं इंदिरा हटाओ, हम कहते हैं गरीबी हटाओ। अब आप ही बताइए, इन दोनों में से आप किसको हटाना चाहेंगे? गरीबी हटाओ, गरीबी हटाओ, गरीबी हटाओ। निकालांवरून हे तर स्पष्ट होतं की इंदिरा लाट सर्वत्र होती। केवळ 43 दिवसात इंदिरा गांधींनी 300हून अधिक सभा घेतल्या आणि जेव्हा निकाल आले तेव्हा पूर्वीचे सारे रेकॉर्ड्स इंदिरांनी मोडून टाकले। इंदिरांच्या काँग्रेसला तब्बल 352 जागा मिळाल्या। 71च्या निवडणुकीत इंदिरा गांधींनी दिलेली घोषणा होती, गरिबी हटाओ। उपासमारी या देशातून हद्दपार करण्याची घोषणा त्यांनी केली होती। पण वास्तव हे आहे की इतक्या वर्षांनंतर आजही निवडणुकांमध्ये ह्याच घोषणा दिल्या जातात। आणि इंदिरा गांधींच्या समोर सगळ्यांची तोंड शिवली गेली, गप्प झाली। कारण ही निवडणूक त्यांनी स्वबळावर जिंकली होती। या निवडणुकीमधलं यश हे काँग्रेसचं नव्हतं तर इंदिरा गांधींचं होतं असं मानलं गेलं। काँग्रेस तर फुटलेली होतीच, पण 5 वर्षापूर्वी ज्या व्यक्तीबद्दल, ही व्यक्ती म्हणजे एक मुकी बाहुली आहे असं म्हटलं जायचं, त्याच इंदिरा गांधींच्या बद्दल पक्षातूनच आता नवीन घोषणा आली, इंदिरा इज इंडिया अँड इंडिया इज इंदिरा वगैरे वगैरे। इंदिरा गांधी आता खूपच शक्तिशाली झालेल्या होत्या। पण एक प्रश्न उभा राहतो की त्यांच्या अशा शक्तिशाली होण्याने देश खरोखरच मजबूत झाला?